आज नाश्त्यामध्ये मी बनवलेला होता इडली सांबर. आता जीविका काही सांबर खात नाही, त्यामुळे तिच्यासाठी फक्त इडली आणि चटणीच तिला नाश्त्यामध्ये दिलेली होती. थालीपीठाचं पीठ मी गिरणीवरती बारीक केलेलं होतं. त्यामध्ये भरपूर बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, त्यासोबतच मिरची आणि लसूणची बारीक पेस्ट, हळद, चवीनुसार मीठ, थोडंसं जिरं आणि भरपूर अशी कोथिंबीर मी त्यामध्ये टाकलेली होती. पीठ छान असं मळून घेतलं. 15 ते 20 मिनिटं ते तसंच भिजत ठेवलं आणि इथे थालीपीठ मी करायला घेतलेले होते. आता थालीपीठ करता येताना नेहमी रुमाल जो आहे तो आधी ओला करून घ्यायचा, जेणेकरून छान असे आपले थालीपीठ तव्यावरती निघतात. आता इथे तवासुद्धा गरम झालेला होता. त्यावरती थोडंसं तेल टाकलं आणि जे थालीपीठ आपण करून घेतलेलं आहे ते आपल्याला त्यावरती टाकायचं आहे. थोडासा पाण्याचा हातसुद्धा लावून घ्यायचा, जेणेकरून ते रुमालाला चिटकून राहणार नाही आणि छान असं सगळीकडून तेल जे आहे ते सुद्धा टाकून घ्यायचं. आता 2 ते 3 मिनिटं याला छान असं खरपूस असं होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि खूप छान असे आपले थालीपीठ इथे तयार होतात. तुम्ही दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत सुद्धा हे खाऊ शकता. दुपारचं छान असं पोटभर जेवण केलं आणि त्यानंतर महत्त्वाचं काम म्हणजे किचन ओटा क्लीन करून घेणं. तर ते सुद्धा काम मी आवरून घेतलं. तर चला भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.